मार्कंडेयकृत लघु दुर्गा सप्तशती स्तोत्र. या स्तोत्राचे पठण केल्यामुळे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यासारखेच फायदे मिळतात. नवरात्रोत्सवात हे पठण आपण गाईच्या तुपाचा दिवा माता दुर्गाच्या प्रतिमेसमोर लावून हा पाठ दिवसातून रोज 9 वेळा करायचा आहे. हा लघु दुर्गा सप्तशती पाठ केल्यामुळे शत्रुबाधा असेल किंवा नवग्रह बाधा असेल तर त्या सगळ्या दूर होतात आणि दुर्गा मातेची संपूर्ण कृपा आपल्याला प्राप्त होते. ओम श्री दुर्गाय नमः. मार्कंडेय प्रोक्तम लघु दुर्गा सप्तशती स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. श्री सप्तशृंग निवासिने नमः. ओम अस्य श्री लघु दुर्गा सप्तशती माला महामंत्रस्य मार्कंडेय मेधा ऋषिः गायत्र्यादि नानाविधानि छंदासि त्रिशक्तिरूपिणी श्री चामुंडा देवता ऐं बीजं ह्रीं शक्ति क्लीं कीलकं मम सकल मनोरथ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. मार्कंडेयादि ऋषिभ्यो नमः. शिरसि गायत्र्यादि नानाविध छंदेभ्यो नमः. मुखे त्रिशक्ति रूपिणी चामुंडा देवताये नमः. हृदये ऐं बीजाय नमः. गुह्ये ह्रीं शक्तये नमः. पादयो क्लीं कीलकात्मने नमः. सर्वांगे इति ऋषिन्यासः. ओम ऐं अंगुष्ठाभ्यां नमः. ओम ह्रीं तर्जनीभ्यां नमः. ओम क्लीं मध्यमाभ्यां नमः. ओम ऐं अनामिकाभ्यां नमः. ओम ह्रीं कनिष्ठिकाभ्यां नमः. ओम क्लीं करतलपृष्ठाभ्यां नमः. एवं हृदयादि अत ध्यानम्. ओम या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेशन चंडमुंडमथिनी या रक्तबीजाशिनी शक्तिः शुंभ निशुंभ दलिनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी योनी मुद्रां प्रदर्श्य मूलमंत्र जपः. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे अष्टोत्तरशतं जपः. ओम ऐं नमश्चंडिकाय. ओम ह्रीं ऋषि उवाच. ओम ह्रीं मार्कंडेय उवाच. ओम वीं 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 वेणुहस्ते स्तुति विधि घटके ह्रीं पदे दीनमातर स्वानंदे नंदरूपे अविदितनिलये मुक्तिदे त्वम्. ओम हंसः सोऽहं विशाले वलयगतिहरे सिद्धिदे सव्यमार्गे ह्रीं 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 सिद्धिदात्री कशकविपुले वीरभद्रे नमस्ते कष्टनाशे सुरवरपूषे गुह्यमुंडे नमस्ते. ओम घ्रां ग्रीं घ्रूं घोरतुंडे घ घ घ घ घ घ घे घरघरे चांगरी घोषे ह्रीं क्रीं द्रूं द्रौच चक्रे र र र रमिते सर्वपूजे प्रधाने. ओम द्रीं द्रीं द्रूं ज्येष्ठतीर्थे जुग जुग ज जुगे म्लेच्छदे कालमुंडे सर्वांगः रक्तरूपे मथनकरवरे वज्रदंडे नमस्ते. ओम क्रां क्रीं क्रूं लंबजिवे गगनगडगडे गुह्ययोने च मुंडे वज्रांगे वज्रहस्ते सुरपतिवरदे मत्तमातंगरुडे. ओम सत्तेजे शुद्धदेहे ल ल ल ल ललिते छेदिनी पाशजालान कुंडल्याकाररूपे वृषभहरे ऐन्द्रीमातर नमस्ते. ओम हुं हुं हुंकारनादे कशकशवासिनी चक्र वेत्तादिहस्ते संसिद्धहर्षे सुसिद्धे ढ ढ ढ ढ ढ ढ ढ सर्वभक्षे प्रचंडे. ओम जूंसह सौ शांतकर्मे जनिमृतनिगडे नि श्रुतानेकरूपे देवी त्वं साधकानां भवभयहरणे भद्रकाली नमस्ते. ओम देवी त्वं तु स्वहस्ते धृतवरपरिगे त्वं वराहस्वरूपे त्वं ऐन्द्री त्वं कुबेरी त्वमसि च जननी त्वं पुराणी महेंद्री. ओम ऐं ह्रीं ह्रींकाररूपे अतलतल तले भूतले स्वर्गमार्गे पाताले शैलशृंगे हरिहरभुवने सिद्धचंडी नमस्ते. ओम हंसी त्वं शौण्डदुःखं शामितभवभये सर्वविघ्नाधिरूढे गां गीं गुं गैं षडंगे गगनगटीतटे सिद्धिदे सिद्धिसाध्ये. ओम क्रूं क्रूं मुद्रागज्जासे गसपवनगते त्र्यक्षरे वैकराले ह्रीं हुं गां गीं गणेशी गजमुख जननी त्वां गणेशी नमस्ते. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे प्रत्येक अध्यायानुक्रमे फलश्रुती. अध्याय पहिला.
चिंता, क्लेश, पीडा व संकटाचे निवारण होईल. बलवान शत्रू निष्प्रभ होतील. साधुजनांचा सहवास व मार्गदर्शन लाभेल. आप्त, स्वकीय, मित्र, कर्मचारी इत्यादी अनुकूल राहतील. अध्याय 2. आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर कोणी कब्जा केला असल्यास ताबा मिळेल. हितशत्रूंचा बिमोड होईल. देवी रक्षण करील. अध्याय 3. वादविवादात जय मिळेल. गताधिकार प्राप्त होतील. अध्याय 4. धन मिळेल. ऐश्वर्य आणि संपदा वृद्धिंगत होतील. सुंदर व सुलक्षणी पत्नी प्राप्त होईल. गृहसौख्य लाभेल. अध्याय 5. दुःस्वप्नांचा परिहार होईल. भूतपिशाचादिक बाधांचे निवारण होईल. अध्याय 6. सर्व इष्ट कार्ये सिद्धीत जातील. अध्याय 7. सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. अध्याय 8. सैनिकांचे रक्षण होईल. वारंवार उद्भवणारी व्याधी पूर्णतः बरी होईल. अध्याय 9. लाभ होईल. संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 10. सामर्थ्य वाढेल. संतती होईल. संतती सौख्य लाभेल. परिस्थिती अनुकूल होईल. चित्त प्रसन्न राहील. अध्याय 11. भावभक्ती वृद्धिंगत होईल. मोक्ष मिळेल. भविष्याची चिंता दूर होईल. धैर्य प्राप्त होईल. इष्ट लाभ होईल. अध्याय 12. सर्व उपद्रवांचे आणि त्रिविध तापांचे निरसन होईल. आरोग्य लाभेल. मन निर्भय व निशंक होईल. अध्याय 13. मनोवांछित इष्टफलप्राप्ती होईल. उपासने दृढता येईल. संपूर्ण ग्रंथ पारायण केल्यामुळे भगवतीच्या कृपेने आदिव्याधींचे व दुःख संकटांचे निवारण होऊन सर्व मंगलमय होईल. आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती व संपन्नता प्राप्त होईल.